निशांत भाग 7 दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळीच नाश्ता करून सुमितची सवारी गायब झाली होती. सुट्टी असल्याने अनया निवांत झोपली होती. तिला उठवण्यासाठी सोनाली खोलीत गेली. अनया शांत झोपली होती. झोपेत हसत होती. स्वप्नात असावी. तिचा निरागस चेहरा पाहून सोनालीला कसेतरी वाटले. इतक्या लहान वयात पोरीच्या डोक्यावरचं बापाचं छत्र गेले होते. अनु उठ बेटा, सकाळ झाली आता, असे म्हणताच अनया उठून बेडवर बसलेल्या आईच्या मांडीवर येऊन झोपली. मम्मा, मला झोपायचे अजून. चला, आज मस्त आवरून नाश्ता करून बाजारात जायचे आपल्याला. तुझ्या मैत्रिणीचा वाढदिवसासाठी गिफ्ट घ्यायचे आहे ना. आणखी काय काय हवे आमच्या पिल्लूला, असे म्हणत सोनालीने अनयाला उठवून तयार केले. दोघी आवरून बाजारात गेल्या. तिला हवे ते घेऊन देऊन सोनाली तिला एका आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन गेली. अनया अगदी खुश होती. आईस्क्रीम खाताना सोनाली म्हणाली, अनु, तुला एक सांगू का? परवा जसे तू घरी काही न सांगता काकासोबत सिनेमाला गेलीस ना, तसे परत जायचे नाही बरं का. मला किती काळजी वाटली माहीत आहे ना. मला सांगितल्याशिवाय कुठे जायचे नाही राजा. पण मम्मा, मी आपल्या काकासोबत गेली होती ना, आणि तोच मला म्हणाला, मी तुझ्या आईला सांगून आलोय म्हणून मी गेले ना. आईस्क्रीम खाता खाता अनया बोलली. आता झालं ते झालं, पण परत मात्र असे नाही जायचे बरं का. हो मम्मा, मी नाही जाणार तुला न सांगता, अनया म्हणाली. मग दोघी घरी गेल्या. सुमितचा पत्ता नव्हताच. सुट्टी असल्याने दोघी गप्पा मारत टीव्ही पाहत बसल्या. दुपारी अनयाचा थोडा अभ्यास पण घेतला सोनालीने. रात्री उशिरा कुठून तरी सुमित घरी आला. बहुधा पिऊन आला असावा. अनया जेवून झोपून गेली होती. घरात येता सुमितने सांगितले, मला जेवायचे नाही. निमूटपणे सोनालीने स्वयंपाकघर आवरून घेतले. हात धुवून मागे वळता क्षणी सुमितने तिचा हात धरून आपल्या खोलीकडे नेले. जाता जाता अनयाच्या खोलीचा दरवाजा बंद करायला तो विसरला नाही. मग पुन्हा रात्री एकदा, दोनदा, तीनदा. मग रात्री नेहमीप्रमाणे सोनाली आपल्या खोलीत येऊन झोपली. अचानक जर कधी मध्येच अनया उठली तर काय होईल, अशा विचाराने सोनाली घाबरली होती. 2-3 दिवसांनी अनयाच्या शाळेला कसलीशी सुट्टी होती. ती घरीच मैत्रिणीसोबत खेळत बसली होती. सुमित पण घरात नव्हता. मग सोनाली त्या दोघींना सांगून बाजारात गेली. औषधे संपली होती. थोडी भाजी, इतर सामान घेऊन तासभरात सोनाली घरी परत आली. आजकाल ती अनयाला सोडून फार बाहेर राहत नव्हती. घरी आल्यावर सोनालीने बेल वाजवली. आतून टीव्हीचा आणि हसण्या बोलण्याचा मोठा आवाज येत होता. एवढे का हसत आहेत या मुली? दरवाजा उघडाच होता. हे दार ढकलल्यावर तिच्या लक्षात आले. हॉलमधल्या सोफ्यावर अनयाला अगदी कुशीत घेऊन सुमित बसला होता. दोघे काहीतरी खात खात टीव्ही पाहत होते. मधूनच सुमित अनयाला जवळ ओढून तिचे पापे घेत होता. ते दोघे टीव्हीमध्ये इतके गर्क होते की सोनाली आत आलेली त्यांना अजिबात समजलेच नाही. समोरचे दृश्य पाहता सोनाली रागाने लालेलाल झाली. झटकन पुढे येऊन सुमितच्या मांडीवर बसलेल्या अनयाला तिने ओढून खाली घेतले आणि तिच्या एक थोबाडात लावली. कार्टे काय चालले हे तुमचे? आणि मैत्रीण कुठे गेली तुझी? अनयाला आईने का असे मारले हेच समजेना. मोठ्याने भोकाड पसरून ती रडायला लागली. लगेच सुमित उठला आणि अनयाला जवळ ओढून शांत करायला लागला. वहिनी, का त्या एवढ्याशा मुलीला मारतेस ग? काय केले तिने? किती गोड आहे ती. हे तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातील वासना सोनालीला जाणवली. तिने अनयाला त्याच्यापासून दूर केले आणि कडाडली. अनया, आधी आपल्या खोलीत जा आणि दार लावून घे. आईचा राग बघून अनया मुसमुसत खोलीत जाऊन बेडवर धाडकन पडली. सोनालीने दरवाजा ओढून घेतला आणि सुमितकडे पाहून म्हणाली, परत अनयाला हात लावायचा नाही तिच्या जवळ. पण तू गेलेले मला नाही चालणार, समजले का? तू माझ्यासोबत जे करतो आहेस त्याविषयी मी बोलू शकत नाही, कारण मी असहाय्य आहे, एकाकी आहे. पण माझ्या मुलीकडे अजिबात वाकड्या नजरेने पाहिलेले मला चालणार नाही. सुमित भडकला. एवढी गरमी कुणाला दाखवते आहेस ग? आणि काय करणार आहेस तू माझे? नको तिथे हुशारक्या नको मारूस. मला वाटेल ते मी करेन, समजले? रात्री बोलावले की लगेच यायचं खोलीत. नाही, ते नखरे नाही करायचे, असे म्हणून ताडताड पावले टाकत तो खोलीत गेला आणि धाडकन त्याने दार बंद करून घेतले. खोलीचे दार उघडून सोनाली आत गेली तेव्हा अनया अजून पण ओक्साबोक्शी रडत होती. नेहमीप्रमाणे वागणारी आई आज आपल्या अंगावर ओरडली आणि शिवाय तिने आपल्यावर हात उगारला.
हा धक्का तिच्या बालमनाला सहन होत नव्हता. सोनालीने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण तिने तो हात हिसडून टाकला. तरी देखील सोनालीने तिला शांतपणे थोपटायला सुरुवात केली. "अनु, मला माफ कर गं, तुला मी रागवले आणि मारले, पण माझे खूप चुकले आहे गं. हे बघ, मी आता स्वतःला मारून घेते." असे म्हणून तिने फाडफाड स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला सुरुवात केली. हे बघून मात्र अनया चटकन उठली आणि आईचा हात मागे घेऊन तिच्या कुशीत शिरली. "नको ना मम्मा, असे नको करूस. मला खूप भीती वाटते." सोनालीने तिला कुशीत घेतले आणि म्हणाली, "अनु, मी तुला मारले याचे कारण तुला आता नाही समजणार बेटा. पण खरं सांगते, तुला त्रास व्हावा असे मला बिलकुल वाटत नाही. हे बघ, तुला मी काही गोष्टी सांगते, ऐकशील माझे?" "हो मम्मा, नक्की ऐकेल." पोरीच्या तोंडावरून मायेने हात फिरवून सोनाली म्हणाली, "अनु बाळा, तुला माहीत आहे ना, तुझ्या बाबांच्या अपघातानंतर आपण तिघीच तर आहोत. तू आता मोठी होतेस ना, मग लक्षात ठेव, कायम मम्मासोबत राहायचे आणि मम्माला न सांगता कुठे जायचे नाही आणि कुणाचे काही ऐकायचे नाही." "पण मम्मा, मी काकासोबतच होते की." आपल्या अनयाला गोष्टीचे गांभीर्य समजावून सांगणे खूप कठीण गेले सोनालीला, पण तिने ठरवले, आता अनयाला आपल्या नजरेआड नाही होऊ द्यायचे. त्या रात्री नेहमीप्रमाणे अपरात्री तिला सुमितच्या खोलीत जावेच लागले. अत्यंत रागात असलेल्या सुमितने तिच्या शरीराचे हाल केले. त्याला झोप लागल्यावर कधीतरी ती तिथून उठून आली. आजच्या दिवसात जे घडले ते भयंकर होते. भविष्यातल्या दुर्घटनेची कदाचित ती एक सुरुवात असावी. आता सोनालीला आणखी खबरदारी घेणे भाग होते.